नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत. सुरेश वैद्य लिखित पावलो पावली या कादंबरीचा भाग 7वा. आदित्यनं हातातला ग्लास रिकामा करून भिंतीवरच्या घड्याळात बघितलं. 10 वाजत आले होते. 11 वाजायला अजून 1 तास बाकी होता. घड्याळाचे काटे फार हळू धावतायत असं त्याला वाटलं. त्यांनी पुन्हा एक पेग बनवला. तेवढ्यात इंटरकॉमचा बझर वाजला. जेवण किती वाजता घेणार साहेब? लक्ष्मी विचारत होती. भूक नाही आहे लक्ष्मी, तुम्ही लोक जेवून घ्या. पण साहेब तुम्ही तर म्हणला होता कोणीतरी पाहुणे येणार आहे. हो म्हणालो होतो, पण मला वाटतं ती जेवूनच येईल. आणि तुम्ही? मला भूक नाही आहे. तासाभरानं आणू का? नाही नको, हवं तर ताट करून ठेव. भूक लागली तर मी स्वतः घेईन. ठीक आहे साहेब. रिसिव्हर ठेवून तो ग्लास उचलून खिडकीजवळ येऊन उभा राहिला. त्याची बेडरूम हॉलच्या बरोबर वर होती. बेडरूमच्या खिडकीतनं बंगल्याचं गेट त्याला स्पष्ट दिसत होतं. आकांक्षा बंगल्यात शिरताच त्याला दिसणार होती. 10:30 झालेत, आता निघायला हवं. आकांक्षा सोफ्यावरनं उठली. आपल्या जाम्या निम्यावरनं शेवटची नजर फिरवण्यासाठी ड्रेसिंग टेबलासमोर जाऊन उभी राहिली. बरीच मोठी आसामी दिसतीये. 2 रात्रीसाठी 5,000 मोजलेत. अशा आसामीला नाराज करून चालणार नाही. गळाला लागला तर जाता जाता चांदी करून घेता येईल. बात्रा येईपर्यंत काय हरकत आहे? स्वतःची छबी आरशात बघताना आकांक्षा मनाशी म्हणत होती. आरशात दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबाकडे बघून आकांक्षानं समाधानानं मान हलवली आणि मग ती बाहेर पडली. खाली येऊन तिने एका रिकाम्या टॅक्सीला हात केला. टॅक्सी ड्रायव्हरला पत्ता सांगून ती आरामात सीटवर रेलून बसली. नकळत तिच्या डोळ्यांसमोर प्रतीक्षाचा चेहरा उभा राहिला. आपल्या बॉससाठी एका कॉलगरला बुक करायला येणारी प्रतीक्षा तिला मोठी रहस्यमय वाटत होती. या धंद्यात राहिल्यानं माणसांच्या मनातले भाव त्यांच्या चेहऱ्यावर वाचण्यात आकांक्षा तरबेज झाली होती. म्हणूनच तिला वाटत होतं प्रतीक्षाला आपल्या बॉसबद्दल आत्यंतिक आदर आहे. नुसता आदरच नाही तर त्याच्याविषयी तिच्या मनात एक नाजूक भावना आहे. तसं नसतं तर आपला बॉस एका कॉलगर्लबरोबर रात्र घालवायची इच्छा व्यक्त करतोय हे सांगताना तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी घृणा, तिरस्कार दिसला असता. निदान त्याच्याविषयी बोलताना ती काहीशी तटस्थ तरी वाटली असती. आणि म्हणूनच प्रतीक्षा आपल्या बॉसमध्ये गुंतली असावी असं आकांक्षाला वाटत होतं. पण तरीही एक प्रश्न उरतच होता. प्रतीक्षाचं जर आपल्या बॉसवर प्रेम होतं तर तिने त्याला एका कॉलगर्लकडे जाण्यापासून का रोखलं नाही? ती स्वतःहून हा प्रस्ताव घेऊन आपल्याकडे का आली होती? नकळत आकांक्षाला प्रतीक्षानं सांगितलेली तिच्या बॉसची ट्रॅजेडी आठवली. त्याची पत्नी त्याच्याजवळ राहत नव्हती, ती त्याला सोडून गेली होती. कदाचित म्हणूनच स्त्री सुखाला पारक्या झालेल्या बॉसला ते सुख मिळावं म्हणून प्रतीक्षा आपल्याकडे आलेली असावी. तिचं त्याच्यावरचं प्रेम पराकोटीचं आहे हेच यावरून सिद्ध होतं. पण त्याची पत्नी त्याला का सोडून गेली असावी? प्रतीक्षासारखी स्त्री ज्या पुरुषाच्या प्रेमात पडते त्याच्यासाठी सगळा स्त्री सुलभ संकोच बाजूला ठेवून आपल्या फ्लॅटचा दरवाजा ठोठवते त्या पुरुषात नक्कीच काहीतरी गुण असावेत. मग अशा पुरुषाला सोडण्याचा मूर्खपणा त्याच्या पत्नीने का केला असावा? प्रतीक्षाचा विचार मागे पडून आकांक्षाच्या डोक्यात आता त्याच्या पत्नीचे विचार घोळायला लागले होते. त्याच्या पत्नीने त्याला सोडून फार मोठी चूक केली आहे असं तिला वाटायला लागलं होतं. हा विचार मनात येताच नकळत ती स्वतःशीच दचकल्यासारखी झाली. हीच चूक तिनेही केली होती. नागपूर सोडून मुंबईला आल्यानंतर वर्षभरातच आपण फार मोठी चूक केल्याची जाणीव तिला झाली होती. पण परतीचे सगळे मार्ग तिने स्वतःच्याच हाताने बंद केले होते.
परत कोणत्या तोंडानं ती आदित्यकडे जाणार होती? कोणत्या तोंडानं आईची क्षमा मागणार होती? ज्या मुलीला तिने आपलं दूध पाजायलाही नकार दिला होता, त्या स्मृतीला कोणत्या अधिकारानं ती जवळ घेणार होती? मेम साहब, जुहू आ गया, अब कहाँ चलना है? टॅक्सी ड्रायव्हरच्या आवाजानं आकांक्षा भानावर आली. एक सुस्कारा सोडून तिने पर्समधनं प्रतीक्षेनं दिलेला पत्ता बाहेर काढला. इस पते पे जाना है. कागद टॅक्सी ड्रायव्हरच्या हातात देत ती म्हणाली, मेरे ख्याल से इसी रोड पे बंगला आहे. पत्त्यावरनं नजर फिरवत ड्रायव्हरनं त्याच रस्त्यावरनं टॅक्सी आणखीन थोडी पुढे नेली. 5-6 बंगले सोडल्यावर एका बंगल्यासमोर टॅक्सी थांबवत तो म्हणाला, मेम साहब, सामने वाले बंगले के गेट पे वॉचमैन खड़ा है, शायद उसको मालूम है, मैं पूछ के आता हूं. ड्रायव्हर उतरून वॉचमनकडे गेला. काही क्षण त्याच्याशी बोलल्यावर तो परत आला. मेम साहब, येच बंगला आहे. आकांक्षा टॅक्सीतनं उतरली. टॅक्सीचं बिल देऊन ती वॉचमन जवळ आली. साहेब आहेत? तिने वॉचमनला विचारलं. या ना, तुमचीच वाट बघतात. जयसिंग निर्विकार स्वरात म्हणाला. म्हणजे माझी वाट बघत तुला इथे थांबायला सांगितलं होतं तर? आकांक्षा किंचित हसून म्हणाली, हा. कुठून जायचे? त्यो समोर दरवाजा दिसतोय का? दाखला ना, जा. जयसिंगनी दाखवलेल्या दिशेनं आकांक्षा पुढे झाली. बंगल्याचं मुख्य दार तिने हलकेच ढकलून उघडलं. गार हवेचा एक झोत तिच्या सर्वांगाला स्पर्शून गेला. बंगलाच एअर कंडिशन्ड दिसतोय, ती मनातल्या मनात म्हणाली. दरवाजा उघडून आत शिरली. दरवाजापासून आत उंची गालीच्या पसरला होता, ज्यावर पाय ठेवताच पाऊल अर्धा 1 इंच रुतत होतं. तो एक विशाल दिवाणखाना आहे हे तिच्या लक्षात आलं. संपूर्ण हॉल वातानुकूलित होता. आपण कल्पना केली त्यापेक्षाही हे आसामी पैसेवाली दिसतीये, मनातल्या मनात ती म्हणाली. दिवाणखाना अतिशय कलात्मक पद्धतीनं सजावला होता. जागोजागी ठेवलेलं फर्निचर, भिंतीवर लावलेली पेंटिंग्ज, एका बाजूला असलेलं रंगीत कारंज, सगळंच देखणं, बघत राहावं असं. आजवर तिने बऱ्याच श्रीमंत लोकांचे, मोठमोठ्या उद्योगपतींचे घर बंगले पाहिले होते, पण इतका सुंदर कलात्मक पद्धतीनं सजवलेला दिवाणखाना तिने कुठेच पाहिला नव्हता. ज्या बंगल्याचा दिवाणखाना इतका सुंदर आहे, त्या बंगल्यातल्या बाकीच्या खोल्या किती सुंदर असतील. त्याचवेळी तिची नजर समोरच्या भिंतीजवळ ठेवलेल्या खुर्चीवर पडली. ती खुर्ची तिन्ही बाजूनी बंद असावी असं वाटत होतं. खुर्चीची पाठ तिच्या बाजूला होती. खुर्चीवर कोणीतरी बसलंय असं तिला वाटलं, कारण सिगारेटच्या धुराची वर्तुळं हलके हलके तरंगत वर जात होती. नकळत आकांक्षाची छाती धडधडायला लागली. हॉलमधल्या त्या रहस्यमय वातावरणाचं दडपण तिच्यावर यायला लागलं होतं. मोठ्या कष्टानं स्वतःला सावरत ती हलक्या स्वरात म्हणाली, मी आली आहे मिस्टर. अचानक खुर्ची वेगात फिरली आणि एक धीर गंभीर आवाज हॉलमध्ये घुमला, वेलकम, वेलकम मिस आकांक्षा. तो आवाज ऐकताच आकांक्षा दचकली. तिच्या हातातली पर्स निसटून खालच्या गालिच्यावर पडली, पण ती उचलण्याचं भान तिच्याकडे राहिलं नव्हतं. विस्फारलेल्या नजरेनं ती समोरच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीकडे बघत होती, एकटक नजरेनं. जवळजवळ 8-1 वर्ष मध्ये गेली होती, पण तिने त्याला झटकन ओळखलं होतं. आदित्य? आणि इथे? आणि ह्या रूपात? आदित्यच्या एका हातात सिगरेट होती आणि दुसऱ्या हातात व्हिस्कीचा ग्लास होता. तोही तिच्याकडे एकटक नजरेनं बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं, कुत्सित. तू 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 आकांक्षाच्या तोंडून शब्द फुटायला तयार नव्हते. ध्यानीमनी नसताना अचानक आदित्यला समोर बघून तिचं डोकं गरगरायला लागलं होतं. प्रतीक्षाचं येणं, 2 दिवस आणि 2 रात्रींसाठी तिला बुक करणं, त्यासाठी 5,000ची रक्कम देणं, सगळं आत्ता तिच्या लक्षात येत होतं.
आदित्यनं जाणीवपूर्वक आपल्याला इथे बोलवलंय हेही आता तिच्या लक्षात आलं होतं. आकांक्षानं स्वतःला सावरायचा बराच प्रयत्न केला, पण ते तिला शक्य झालं नाही. ती धपकन जवळच्या सोफ्यावर बसली. आदित्य खुर्चीवरनं उठला. हळूहळू चालत तिच्या समोर येऊन उभा राहिला. अजूनही तू खूप सुंदर दिसतेस. आपल्या शरीराची तू बरीच काळजी घेतेयस असं दिसतंय. आदित्य, आकांक्षानं काहीशा भयभीत नजरेनं त्याच्याकडे बघितलं. वा, नाव अजूनही लक्षात आहे म्हणायचं तुझ्या. नाहीतर 8 वर्षांचा काळ म्हणजे काही कमी नाही. या काळात किती पुरुष आले असतील तुझ्या आयुष्यात, त्या सगळ्यांची नावंही तू अशीच लक्षात ठेवतेस. आदित्य, आकांक्षा काहीशा केविलवाण्या स्वरात उद्गारली. हो, आलं लक्षात तुला काय म्हणायचंय ते. मी तुझा पती आहे. आय एम सॉरी, होतो. त्यामुळे तुझ्या एक्स पतीचं नाव तुझ्या लक्षात राहणारच नाही का. तो कुठे तुझ्या शरीराचे तुला पैसे मोजत होता, तेव्हा त्याचं नाव तुला लक्षात ठेवायलाच हवं. पैसे मोजणाऱ्याचं नाव लक्षात कशासाठी ठेवायचं. व्यवहारात तू फार पर्टिक्युलर आहेस, मी विसरूनच गेलो होतो. आपल्या हिश्श्याचे पैसे तू किती सफाईनं आपल्या आईकडून वसूल केले होतेस नाही का. आकांक्षानं काही न बोलता मान खाली घातली. एनिवे, व्हिस्की घेणार मिस आकांक्षा? नाही, आकांक्षा मान वर न करता म्हणाली. नाही. कमाल आहे, कमाल आहे. तुझ्या धंद्यात तर व्हिस्की आणि सिगरेट ही कॉमन गोष्ट आहे नाही का. नाईलाजानं का होईना, पण आपल्या गिऱ्हाईकाला खुश ठेवण्यासाठी तरी तुला प्यावीच लागत असणार. कारण पैसे मोजून त्यानं तुझं शरीरच नाही तर आवडीनिवडीसुद्धा खरेदी केलेल्या असतात. तू काही त्याची लग्नाची बायको नसतेस की त्यांनी तुझ्या आवडीनिवडीचा विचार करावा. आज मी सुद्धा तुझा गिऱ्हाईक आहे. आपल्या गिऱ्हाईकाच्या इच्छेला नकार देणं तुझ्या धंद्याच्या दृष्टीनं योग्य आहे. आदित्य जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा तिच्या धंद्याचा उल्लेख करत होता. आकांक्षानं मान वर करून त्याच्याकडे बघितलं. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. डोळ्यात वेदना साकळली होती. ओके ओके ओके. आदित्य किंचित हसून म्हणाला. चल चल, यातून मी तुला थोडीशी सूट देतो. शेवटी एकेकाळी का होईना तू माझी पत्नी होतीस. त्या नात्याचा थोडाफार फायदा तुला मिळायलाच हवा ना. बाय द वे, तुझ्याबद्दल जाणून घ्यायची मला थोडी उत्सुकता आहे बरं का. बायका मिसच्या मिसेस होतात हे मला माहिती होतं. तुझ्या बाबतीत हे उलटं कसं घडलं. तू मिसेसची मिस कशी काय झालीस. आकांक्षानं उत्तर दिलं नाही. तिने पुन्हा मान खाली घातली होती. मिस आकांक्षा, मी 5,000 रुपये खर्च केलेत. ही रक्कम माझ्या दृष्टीनं किरकोळ असली तरी मी एक व्यापारी माणूस आहे आणि म्हणून तुला दिलेल्या ह्या पैशाच्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीही वसूल करायचा अधिकार आहे. मग ते तुझं शरीर असो किंवा माझ्या प्रश्नांची उत्तरं असोत, मला ती मिळालीच पाहिजेत. आकांक्षानं झटक्यात मान वर करून आदित्यकडे बघितलं आणि मग हलक्या स्वरात म्हणाली. तुझ्या दृष्टीने माझी किंमत एवढीच आहे आदित्य. तिच्या प्रश्नाचा रोख लक्षात येऊनही तिकडे दुर्लक्ष करत आदित्य मुद्दामच शब्दशः अर्थ घेत म्हणाला. तुझी किंमत तू स्वतःच ठरवली आहेस. खरं तर मी तुला अमूल्य समजत होतो, म्हणून तर तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं मी. आपल्या पत्नीचा दर्जा दिला होता. एक छोटंसंच का होईना पण हक्काचं घर दिलं होतं. ज्यात स्त्रीचं पूर्णत्व असतं ते मातृत्व तुला दिलं होतं. पण तुला या सगळ्याचं मोल समजलंच नाही. तुला केवळ कागदी तुकड्यानं खरेदी केलेलं सुख हवं होतं. आपल्या अमूल्य सुखाला पैशाच्या तराजूत तोलून तू त्याचं मोल ठरवू बघत होतीस.
नकळत आदित्यचा आवाज चढत होता. आणि म्हणूनच तू आपल्या सुखाला ठोकर मारलीस, आपल्या आईला रस्त्यावर यायला भाग पाडलंस. त्याच धक्क्यानं बिचारी आतल्या आत खचत गेली, शेवटी जग सोडून गेली. आपली आई, आपलं घर, आपला संसार, आपली सोन्यासारखी मुलगी, सगळं सोडून तू एका मृगजळाच्या मागे धावत सुटलीस. काय मिळालं तुला? काय मिळालं? वासनेनं लडबडलेली ही दलदल? पैसे फेकून तुझं शरीर ओरबाडणारे पशु, हेच सगळं तुला हवं होतं का? हीच तुझी सुखाची व्याख्या होती? आपल्या घराला तू नरकाची उपमा देत होतीस. ते घर जर नरक होतं तर आता जे जीवन तू जगतीयस ते काय आहे? कुठलं स्वर्गसुख तुझ्या वाट्याला आत्ता आलंय? आदित्य, आदित्य प्लीज. आकांक्षानं आपल्या कानांवर हात ठेवले. कानावर हात ठेवून वास्तवाकडे पाठ फिरवता येत नाही मिस आकांक्षा. तू कितीही नाही म्हणलंस तरी हे वास्तव तुला स्वीकारायलाच हवं. पत्नी म्हणून जिला मी अमूल्य समजत होतो, तिने आज आपली किंमत काय लावली आहे तर केवळ 1,000 रुपये रात्रीचे. ऐकून फार वाईट वाटलं होतं मला. तुझी किंमत मागशील ती द्यायला मी प्रतीक्षाला सांगितलं होतं. पण तुझी किंमत एवढी उतरली आहे हे जर मला माहीत असतं तर मी प्रतीक्षाला नाही, माझ्या एखाद्या चपराशाला तुझ्याकडे पाठवलं असतं. आदित्य, आकांक्षानं बोलण्याचा प्रयत्न केला. पण आता तुझी ही किंमत तुला कमी वाटत असेल तर उठ, उठ, तुला आणखीन देतो, उठ. आकांक्षा तशीच मान खाली घालून बसून राहिली. मी म्हणतोय उठ. आदित्य ओरडला. त्याचा चेहरा आता विलक्षण कठोर झाला होता. आकांक्षा एकदम घाबरून उठून उभी राहिली. माझ्या मागे ये. आदित्य तिला घेऊन आपल्या बेडरूम शेजारच्या एका खोलीत आला. ही खोली मी खास राखून ठेवली आहे. बघायचंय तुला इथे काय आहे? आदित्यनं कोपऱ्यात असलेली एक भली मोठी तिजोरी उघडली. बघ काय आहे याच्यात. नकळत आकांक्षाची नजर त्या उघड्या तिजोरीकडे गेली. तिजोरीच्या वरच्या खाणात नोटांची बंडलं ठेवली होती. खालच्या खाणात सोन्याचे मौल्यवान दागिने होते. काही क्षण का होईना आकांक्षाचे डोळे विस्फारले गेले होते. तू मला गैरमार्गानं पैसे कमवायला सांगत होतीस, पण हा सगळा पैसा मी प्रामाणिकपणे कमावलाय. यातला 1-1 रुपयाचा हिशोब आहे माझ्याकडे. तशी ही कॅश फार थोडी आहे. केवळ इमर्जन्सीसाठी म्हणून घरात ठेवली आहे. बाकीचा सगळा पैसा बँकेत असतो, पण हे दागिने किमान 2-1 लाखाचे असतील. तुला दागिन्यांचा मोठा सोस होता ना. तू गेल्यानंतर नशिबानं मला साथ दिली. लक्ष्मी स्वतःहून माझ्याकडे चालत आली. एखादा सुंदर देखणा दागिना दिसताच मी तो खरेदी करत होतो. तुला कपड्यांचाही भारी हव्यास होता ना. हे बघ. आदित्यनं एका भिंतीजवळ असलेला भला मोठा वॉर्डरोब उघडला. वॉर्डरोबमध्ये अनेक रंगांच्या, अनेक छटा असलेल्या किमती साड्या हँगरला लटकत होत्या. त्याच्या बाजूला काही पंजाबी ड्रेसही टांगले होते. पाहिलंस, ज्या ज्या गोष्टी मी तुला त्यावेळी देऊ शकलो नव्हतो, इच्छा असून देऊ शकत नव्हतो, त्या सगळ्या मी जाणीवपूर्वक खरेदी केल्या. लोक मला वेडा म्हणतात. घरात एकही स्त्री नसताना मी ह्या वस्तू खरेदी करतो ना म्हणून. पण लोकांना काय माहिती, माझं घर, माझा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी याच सगळ्या वस्तू कारणीभूत आहेत. आकांक्षा आतल्या आत कोसळत होती. घर सोडल्याची जी बोच तिला लागून राहिली होती ती आता आणखीनच तीव्र होत चालली होती. त्यातच आदित्यच्या शब्दाशब्दातून व्यक्त होणारी तिच्याबद्दलची घृणा, तिरस्कार तिला आणखीन व्यथित करत होता. आदित्यनं केवळ आपला अपमान करण्यासाठी, आपल्या मनातले बदल्याची आग थंड करण्यासाठी आपल्याला इथे बोलवलंय याची तिला कल्पना येऊन चुकली होती.
म्हणूनच एवढा वेळ त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेणारी आकांक्षा मान वर करून त्याच्याकडे बघत काहीशा तीव्र स्वरात म्हणाली, माझ्या हातून झालेल्या चुकीची जाणीव मला यापूर्वीच झाली होती आदित्य. ज्या क्षणी मी घर सोडलं त्याच क्षणी ज्या रस्त्यावर मी पाऊल ठेवलंय त्या रस्त्यावर पावलोपावली काटे पसरलेत याची जाणीव मला झाली होती. पण त्यावेळी माझे पाय इतके रक्तबंबाळ होणार आहेत याची मला कल्पना आली नव्हती. अर्थात त्याबद्दल मी कोणाला दोष देत नाही. माझ्या या अधःपतनाला मी स्वतः जबाबदार आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणूनच माझं हे चिंध्या झालेलं आयुष्य मी निमूटपणे स्वीकारलेलं आहे. पण त्याच्या आणखीन चिंध्या करून तू माझं उरलं सुरलं जगणंही असह्य करू नकोस. तू मला 5,000 रुपये दिलेस ना, मग ते वसूल कर. एक काळ असा होता मी तुला नेहमीच निराश करायची, स्पष्ट शब्दात नाही म्हणायची. पण आज मी तुला नाही म्हणू शकत नाही. तो अधिकार आज माझ्याकडे राहिलेला नाही. खरं सांगायचं तर आज माझं स्वतःचं असं माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही. जे काही होतं ते सगळं गमावून बसले मी. आणि तरीही तू तुझ्या या निस्सत्व शरीराची लालूच मला दाखवतीयस. आकांक्षा, एक गोष्ट तू विसरतीयस. ज्यावेळी तू माझी पत्नी होतीस तुझ्या शरीरावर केवळ माझाच अधिकार होता. त्यावेळी तुझ्या इच्छेविरुद्ध हा अधिकार मी कधीही गाजवला नाही. आणि आज तर माझ्या दृष्टीनं तू केवळ एक बाजारू स्त्री आहेस. अशा स्त्रीच्या शरीराशी खेळणं तर लांब, मला त्याचा स्पर्शही नको आहे. तुला काय वाटलं? तुझ्या शरीराचा मोह आहे मला म्हणून मी तुला इथे बोलवलं. तसं असताना तर गेल्या 8 वर्षात तुझ्यापेक्षाही तरुण सुंदर देखण्या बायका मी खरेदी करू शकलो असतो, पण मी स्वतःला इतकं स्वस्त होऊ दिलेलं नाही. आकांक्षा पुन्हा एकदा स्तब्ध झाली होती. तिला काय बोलावं काय करावं तेच सुचत नव्हतं. एक गोष्ट मात्र राहून राहून तिच्या मनात येत होती. अगदी कितीही नाही म्हटलं तरी तो विचार हळूच डोकं वर काढत होता. आदित्यला नशिबानं साथ दिली होती. तो लखोपती झाला होता. त्याने तिच्याकडे 2 वर्षांची मुदत मागितली होती. ही मुदत जर आपण त्याला दिली असती तर आज आपण. मनातल्या ह्या विचारांचं प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर प्रकट होईल का काय अशी आकांक्षाला भीती वाटायला लागली. आपण आणखीन काही काळ इथे थांबलो तर मनाला लागलेली ही चुटपुट शब्दातून व्यक्त होईल का काय या भीतीनं ती अस्वस्थ झाली. कदाचित आदित्यलाही आपल्याकडनं हेच अभिप्रेत असावं म्हणून तर त्यानं आपल्याला ही तिजोरी दाखवली, हा वॉर्डरोब दाखवला. आकांक्षानं साडीचा पदर सारखा केला. मग दाराच्या दिशेनं वळत ती हलक्या स्वरात म्हणाली, मी निघतीये. कुठे निघालीस? आपल्या पैशाची वसुली करायची तुमची इच्छा दिसत नाही, मग इथे थांबून उपयोग काय? बघ, पैसे माझेत. त्याची वसुली मी करतोय का नाही हे बघणं माझं काम आहे. तुला तुझ्या 48 तासांचे पूर्ण पैसे दिलेले आहेत. तुझ्या इच्छेचा इथे प्रश्नच येत नाही. पैसे 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 त्याशिवाय तुला दुसरं काहीच आठवत नाहीये? आकांक्षा काहीशी उत्तेजित होत ओरडली. आठवतंय, खूप काही आठवतंय. तुला दिलेल्या पैशांचा उल्लेख मी पुन्हा पुन्हा एवढ्याचसाठी करतोय कारण पैसा आहेच तुझं एकमेव दैवत आहे. या पैशासाठी तू आम्हाला सोडून गेली होतीस आणि आज इथे आली आहेस तेही केवळ पैशाच्या लालसेपोटी. आकांक्षानं पुन्हा एकदा निरुत्तर होऊन आदित्यकडे बघितलं. मग खाली मान घालत खचलेल्या आवाजात म्हणाली, खरंय खरंय. गाडी बंगला नोकर चाकर हे सगळं मिळवण्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना सोडलं होतं. त्याची शिक्षा मी भोगतीये. एखाद्या मेलेल्या जनावराचे लचके तोडावेत तसे माझ्या शरीराचे लचके तोडले गेलेत. त्याची वेदना काय असते हे त्यावेळी मला जाणवलं नव्हतं, पण आज तुझ्या शब्दांनी त्या वेदनांची तीव्रता मला जाणवायला लागली. पण आता आणखीन काही ऐकण्याची, तुझ्या तीक्ष्ण शब्दांचे वार झेलण्याची सहनशक्ती माझ्यात नाही उरलेली. मला जाऊ देत आदित्य, हवं तर तुझे पैसे परत करते. अरे वा, बाकी काही नाही तर मुंबईनं तुला प्रामाणिकपणा शिकवलेला दिसतोय.
मी माझा सगळा पगार तुझ्या हातात ठेवत होतो, पण त्यातला 1 रुपयासुद्धा तू कधी मला परत देत नाहीस. आणि आज 5,000ची रक्कम परत करतेयस होय. आकांक्षानं काहीशा हताशपणे त्याच्याकडे बघितलं. एकदा दिलेले पैसे परत घ्यायची त्याही वेळी मला सवय नव्हती आणि आज सुद्धा नाहीये. शिवाय ज्यासाठी मी तुला पैसे दिलेत ते काम तर अजून बाकी आहे. आकांक्षानं काहीसं चमकून त्याच्याकडे बघितलं. हां, मी तुला इथे बोलावलंय ना, ते तू केलेल्या विश्वासघाताचा जमा खर्च तुला दाखवण्यासाठी. मी आयुष्यात काहीही करू शकणार नाही असा शाप तू मला दिला होतास. तेच आज मला तुला दाखवायचं आहे, की मी आज कुठे आहे आणि आज तू कुठे आहेस. गेली 8 वर्ष मी माझ्या डोळ्यांसमोर 2च उद्दिष्ट ठेवली होती. एक, पैसा कमवायचा आणि दुसरं तुला शोधून काढायचं. पैसा कमवायचा एकच उद्देश होता, श्रीमंत, पैसेवाला म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करणं. तुझ्या डिक्शनरीत पैसेवाल्याची जी व्याख्या आहे तसा पैसेवाला बनणं आणि आज मी तसा तो बनलोय. आणि तुला शोधून काढायचा उद्देश होता तुला दाखवून द्यायचं की तुझा शाप खोटा ठरलाय. मी श्रीमंतच नाही तर खूप श्रीमंत बनलोय. महिन्याला 1,800 रुपये पगार घेणारा मी आज 15-20 हजार नुसत्या पगारापोटी आपल्या स्टाफला देतोय. एकेकाळी गरीब कफल्लक म्हणून तू मला हिणवत होतीस. माझ्याशी लग्न केल्याचा तुला पश्चात्ताप होत होता. मी कष्टानं उभ्या केलेल्या माझ्या घराला तू खुराडं, खोपटं म्हणत होतीस. त्या घरात तुला गुदमरायला होत होतं. तुला 3 खोल्यांचा फ्लॅट हवा होता, स्वतंत्र बेडरूम, बाथरूम हवं होतं. आज हा बंगला बघ. या बंगल्यात 4 बेडरूम आहेत. प्रत्येक बेडरूमला अटॅच्ड बाथरूम आहे. फ्लॅटपेक्षा मोठा दिवाणखाना आहे आणि तरीही तू आत्ता इथून जायचं म्हणतीयस का? निदान इथे तरी तुला गुदमरायला नको? आदित्यचा आवाज चढला होता. आकांक्षा काही क्षण आदित्यकडे बघत राहिली. मग खालच्या आवाजात म्हणाली, माझ्या व्याख्येनुसार का होईना तू फार मोठा माणूस बांधलायस. तुझा विश्वास बसणार नाही, पण तुझी ही भरभराट बघून मला मनापासून आनंद झालाय आदित्य. मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय, खूप दुःख दिलंय मी तुला. आज त्या दुःखातून तुझी सुटका झाली आहे. तुझ्या प्रयत्नांचं, तुझ्या प्रामाणिकपणाचं फळ तुला मिळालंय, कारण तू निर्दोष होतास. दोषी तर मी होते आणि त्याचीच शिक्षा मी भोगतीये. गेल्या 8 वर्षांपासून भोगतीये. मी इथून जायचं का म्हणतीये त्यावर मी एवढंच सांगू इच्छिते की मी शारीरिक कष्ट सहन करू शकते, पण मानसिक कष्ट सहन करणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडेच आहे. एक काळ असा होता की मानसिक कष्टांपेक्षा शारीरिक कष्ट सहन करणं मला अवघड वाटत होतं. पण आता मन इतकं कमकुवत झालंय की त्यावर केलेला थोडासा आघातसुद्धा मला सैरभैर करतो. मी इथे आले होते ते शारीरिक कष्ट सहन करण्याच्या तयारीनं, पण इथे माझ्या मनावर एवढे आघात होणार आहेत याची मला कल्पना नव्हती. मनावर होणारे आघात काय असतात तीच कल्पना देण्यासाठी मी तुला बोलावलंय. तू आईला फसवलंस, माझा विश्वासघात केलास, स्वतःच्या मातृत्वाचा अपमान केलास. त्यावेळी आमच्या मनाला काय यातना झाल्या असतील याचा तू कधी विचार केला नसशील. आज थोड्याशा यातनांनी तू बेचैन झाली आहेस. हे सगळं सहन करण्याच्या पलीकडचं आहे असं तुला वाटतंय. मग मी हे सगळं सहन कसं केलं असेल कधी विचार केलायस त्याचा? नाही, तू कधीही कसलाही विचार केला नाहीस. तू विचार केलास तो फक्त स्वतःचा, स्वतःच्या सुखाचा, आणि त्यासाठी तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. स्मृतीला आईच्या प्रेमापासून पारखं केलंस, तिला अनाथ बनवलंस. आणि एवढं सगळं करून शेवटी तू काय मिळवलंस? कोणतं सुख तुझ्या पदरात पडलं? पतीचं, मुलीचं प्रेम लाथाडून कोणतं स्वर्ग सुख तुझ्या हातात आलं? सांग ना आकांक्षा, का केलंस तू असं? का? बोलता बोलता नकळत आदित्यचा आवाज कातर झाला होता. त्या आवाजात आता मगासचा खुंशीपणा नव्हता, घृणा नव्हती, बदला घेण्याचा आसुरी आनंद सुद्धा नव्हता.
होता तो फक्त एक आक्रोश. घृणा, तिरस्कार, बदल्याची भावना याखाली लपून राहिलेला आक्रोश. आणि आकांक्षा त्याच्या त्या प्रश्नांचा विचार करत होती. काय मिळवलंस तू? काय पदरात पडलं तुझ्या? का केलंस तू असं? खरंच काय मिळवलं आपण? आई, आदित्य, स्मृती सगळ्यांची आयुष्य उद्ध्वस्त करून आपल्या पदरात काय पडलं? का केलं आपण हे? त्या विनोदनी कुठल्या कुठे आणून सोडलं आपल्याला. नकळत आकांक्षाच्या डोळ्यासमोर आपल्या चिंध्या झालेल्या आयुष्यातल्या एक एक घटना उभ्या राहायला लागल्या.